जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, प्रो कबड्डी लीगच्या 10व्या सीझनचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पुणेरी पलटनने प्रो कबड्डी लीगच्या 10व्या सीझनचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, यामध्ये पुणेरी पलटनला पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात आलेली आहे? तर 3 कोटी रुपये हे पुणेरी पलटनला देण्यात आलेले आहेत. तर उपविजेत्या हरियाणा स्टीलर्सला 1.80 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकतेच केरळद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या AI शिक्षिकेचे नाव काय आहे? केरळमध्ये आता पहिली AI शिक्षिका लॉन्च करण्यात आली आहे व त्या AI शिक्षिकेला आयरिस असं नाव देण्यात आलेलं आहे. ही जी शिक्षिका आहे ही तिरुअनंतपुरममधील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने मार्केट लॅब एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तयार करण्यात आलेली आहे. आयरिस ही AI शिक्षिका एकूण 3 भाषा बोलू शकते. तसेच कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सुद्धा आयरिस सक्षम आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे का, याआधी 2023 मध्ये केरळने भारतातील पहिली AI शाळा सुरू केली होती आणि आता पहिली AI शिक्षिका सुद्धा केरळ राज्याने लॉन्च केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी कोणता उपग्रह लॉन्च करण्यात आला? तर आता जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी मिथेनसॅट हा उपग्रह लॉन्च करण्यात आलेला आहे आणि हा उपग्रह 4 मार्च रोजी कॅलिफोर्निया येथून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा एखादा उपग्रह असावा ही संकल्पना एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंडद्वारे ठेवण्यात आली होती आणि या एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंडने हॉवर्ड विद्यापीठ, स्मिथसोनियम ऑस्ट्रोफिजिकल वेधशाळा आणि न्यूझीलंडच्या स्पेस एजन्सी सोबत भागीदारी करत या उपग्रहाची निर्मिती केलेली आहे. हा जो मिथेनसॅट आहे हा दिवसातून 15 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल व तेल आणि वायू या क्षेत्राचे निरीक्षण करेल. बरं, आता मित्रांनो, मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्याची आणि ते मोजण्याची आवश्यकता काय आहे? तर मिथेन हा एक अदृश्य परंतु मजबूत असा हरितगृह वायू आहे आणि कार्बन डायऑक्साईड नंतर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हा दुसरा सर्वात मोठा योगदानकर्ता आहे. औद्योगिक क्रांतीपासून मिथेन हा वायू 30% ग्लोबल हिटिंगसाठी जबाबदार असून युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या माहितीनुसार 20 वर्षाच्या कालावधीत मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा तापमानवाढीसाठी 80 पट अधिक शक्तिशाली आहे आणि हा मिथेन वायू भूस्तरीय ओझोनच्या निर्मितीमध्ये देखील योगदान देतो आणि 2022च्या एका अहवालानुसार जमिनीलगतच्या ओझोनच्या संपर्कामुळे दरवर्षी 10 लाख अकाली मृत्यू होतात. यासाठी आता या एडीएफने सुद्धा मिथेनसॅट हा उपग्रह लॉन्च केला आहे आणि आता हा मिथेनसॅट उपग्रह कोणत्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मिथेनचं उत्सर्जन होत आहे यावर लक्ष ठेवेल. मिथेनचं अजून एक नाव आहे, लक्षात ठेवा, मिथेनला मार्श गॅस या नावानं सुद्धा ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्यातील आदिवासी पोशाख रिसाला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता जो रिसा पोशाख आहे हा त्रिपुरा राज्यामधील एक पोशाख असून याची निर्मिती त्रिपुरातील आदिवासी समाज हे आपल्या हाताने करते आणि आता या पोशाखाला GI टॅग देण्यात आलेला आहे. हा जो पोशाख आहे या पोशाखाला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका हे त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी साकारली होती. मित्रांनो, एखाद्या उत्पादनाला किती वर्षासाठी GI टॅग देण्यात येतो? तर 10 वर्षासाठी GI टॅग देण्यात येतो. त्रिपुराविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्रिपुरा या राज्याला फक्त एकाच देशाशी सीमा संलग्न आहे व तो देश कोणता? तर बांगलादेश. या देशाची सीमा त्रिपुरा या राज्याशी संलग्न असून त्रिपुराशी बांगलादेशची एकूण 856 किलोमीटरची सीमा संलग्न आहे. त्रिपुरा या राज्याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली असून स्थापनेनुसार हे भारतातील 20वे राज्य आहे. आणि मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे 1972 मध्ये एकूण 3 राज्याची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी मणिपूर हे 19वे, त्रिपुरा 20वे तर मेघालय हे 21वे राज्य आहे. बरं, त्रिपुराची राजधानी काय आहे? तर आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे आणि इंद्रसेना रेड्डी नल्लू हे सध्या त्रिपुराचे राज्यपाल आहेत. सध्या त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर माणिक साहा हे सध्या त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्रिपुरा या राज्यामध्ये क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क आणि बायसन नॅशनल पार्क हे 2 नॅशनल पार्क स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच उद्घाटन करण्यात आलेली भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो किती मीटर अंतर हे हुगळी नदी खालून कापेल? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे आणि जी मेट्रो आहे ही हुगळी नदी खालून 520 मीटरचं अंतर कापणार आहे.
आणि या 520 मीटर अंतर कापण्यासाठी या मेट्रो ट्रेनला किती वेळ लागेल? तर 520 मीटर अंतर कापण्यासाठी या ट्रेनला 45 सेकंद लागतील. मित्रांनो, हा जो टनल आहे हा कशा पद्धतीचा आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. आता पहा, ही नदी आहे आणि या नदीच्या तळापासून 13 मीटर खाली हा टनल बांधण्यात आलेला आहे. जमिनीपासून पाहिलं तर 32 ते 33 मीटर अंतराखाली हा टनल असून नदीच्या तळापासून हा 13 मीटर अंतराखाली टनल आहे. हा पॉईंट लक्षात राहू द्या. एक्झाममध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जी अंडर वॉटर मेट्रो आहे याचं उद्घाटन कोणत्या तारखेला करण्यात आलेलं आहे? तर 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकातामधील या मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. आणि या मेट्रोद्वारे हुगळी नदीच्या दोन्ही काठावर वसलेली हावडा आणि कोलकाता ही 2 मोठी शहरे जोडली गेली आहेत. हा जो मेट्रो प्रकल्प आहे हा 16.6 किलोमीटर लांब असून त्यापैकी भूमिगत कॉरिडॉर हा हावडा मैदान ते फुलबागन या दरम्यान 10.8 किलोमीटरचा आहे. आणि या 10.8 किलोमीटरमध्येच हुगळी नदी खालील पाण्याखालील बोगद्याचाही समावेश आहे. तसेच या मेट्रो मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. त्यापैकी 3 स्थानके जे की हावडा मैदान, हावडा स्टेशन आणि महाकरण ही अंडर वॉटर असतील. याबरोबरच आता हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोलीवरील मेट्रो स्टेशन बनलेलं आहे. हे जे स्टेशन आहे हे पृष्ठभागापासून 32 ते 33 मीटर खाली वसलेलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का भारतातील पहिली मेट्रो ही कधी सुरू करण्यात आली होती? तर भारतातील पहिली मेट्रो ही 1984 मध्ये कोलकाता या शहरामधूनच सुरू करण्यात आली होती. आणि आता भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो रेल्वे सुद्धा कोलकाता या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणत्या राज्यात नवपाषाणकालीन बालदफन स्थळ सापडली आहेत? तर नुकतेच आता तामिळनाडू या राज्यामध्ये नवपाषाणकालीन बालदफन स्थळ सापडलेली आहेत. हे जे स्थळ आहे हे मद्रास विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाने शोधून काढलं असून हे स्थळ तामिळनाडू राज्यामधील चेंगलपट्टू येथील चेट्टीमडू पातूर येथे सापडलेला आहे. हा जो सांगाडा आहे याच्या शेजारी एक भांडे सुद्धा सापडलेलं आहे आणि हे भांड नवपाषाण काळातील आहे. आणि आता तामिळनाडूमधील या प्रदेशात अशा प्रकारचे पुरातन अवशेष हे प्रथमच सापडलेलं आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, तामिळनाडू या राज्यात नवपाषाणकालीन बालदफन स्थळ सापडलेली आहेत. आता हा प्रश्न पहा, सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी सरकारने संचार साथी उपक्रमाअंतर्गत कोणते पोर्टल लॉन्च केले? तर आता सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी सरकारने संचार साथी उपक्रमाअंतर्गत चक्षू हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. काय नाव आहे या पोर्टलचं? तर चक्षू असे या पोर्टलचं नाव असून केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्याने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी ही योजना सुरू केली? तर आता जी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना आहे ही योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. ही योजना 2024-25 पासून लागू होणार असून या योजनेसाठी 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील. तसेच या योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यातील 5 लाखाहून अधिक पात्र महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये देण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या शहरात महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर नुकतेच आता हैदराबाद या शहरात महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला संत रविदास माहित आहेत का? तर अलीकडेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या 25 फूट उंच कास्य पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे. हा जो पुतळा आहे याची स्थापना कुठे करण्यात आली आहे? तर उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील सीर गोवर्धन येथे या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सीर गोवर्धन हे संत रविदास यांची जन्मभूमी मानली जाते आणि आता त्यांच्या 647व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चद्वारे राष्ट्रीय फलोत्पादन मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर आता या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चद्वारे राष्ट्रीय फलोत्पादन मेळ्याचे आयोजन हे बेंगलोरमध्ये करण्यात आले होते. आणि हा जो मेळा आहे हा 5 ते 7 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. बरं, यावेळेसच्या या मेळ्याची थीम काय होती? तर नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजी लीड हॉर्टिकल्चर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी यावेळेसच्या या मेळ्याची थीम होती. यासच अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता 13व्या WTO मंत्रिस्तरीय परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. व ही जी परिषद आहे ही 26 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती आणि 2 मार्च पर्यंत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बरं, ही परिषद कोठे पार पडली होती? तर संयुक्त अरब अमिरातीमधील
अबुधाबी येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती? आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेला सेंद्रिय खत कारखाना कोणत्या राज्यात स्थित आहे? तर आता जो सेंद्रिय खत कारखाना आहे हा झारखंड राज्यामध्ये स्थित असून नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान फर्टिलायझर अँड केमिकल लिमिटेड सेंद्रिय फर्टिलायझर या प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे. हा जो प्लांट आहे या प्लांटची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली होती आणि 2024 मध्ये हा प्लांट सुरू झालेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.